तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 25 बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना सांगतो मित्रांनो. प्रत्येक दिवशी इरा सेशनमध्ये थोडेसे स्मॉल चेंजेस म्हणजे अपडेट येतात, ठीक आहे. जसं आपल्या ॲपमध्ये मोबाईलमध्ये अपडेट येतात तसे तर थोडंसं कुठंतरी चेंजेस होऊ शकतात. तर बघा, आता समोर डायरेक्ट आपण सेशन बघूया. आता यामधून जी टायपिंग प्रॅक्टिस आहे ती तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण डायरेक्टली सेल्फ पार्ट लर्निंग जे आहे तिथून सॉल्व करून घेऊ, ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक करूया आणि याच्यामध्ये बघा 7 स्टेप्स त्यांनी दिलेले आहेत. तर 7ही स्टेप्स सोडवावे लागेल. तर प्रोसीड करून इथं स्टार्ट करा. त्यामधून पहिला प्रश्न बघा, तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू शीटमध्ये शेप इन्सर्ट करू इच्छिता, तुम्ही कोणता स्टेप्स अवलंबाल, ठीक आहे. तर शेप्स इन्सर्ट करण्यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅब आणि शेप्समध्ये जावं लागेल. तर 3rd नंबरचा ऑप्शन आपला आन्सर आहे. क्लिक करूया सबमिट. समोरचा प्रश्न बघा, नेक्स्ट करायच्यावरती आणि जो बॉक्स येईल त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन. तर बघा, एक्सेल वर्कबुकमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी स्टेप्स ओळखा. तर परत तेच प्रश्न आहे बघा, इन्सर्ट टॅब, नंतर इन्स्ट्रक्शन्स, इलिस्ट्रेशन्स आणि पिक्चर्स, नंतर सिलेक्ट पिक्चर आणि क्लिक ऑन इन्सर्ट पिक्चर. तर 2nd नंबरचा ऑप्शन आहे, क्लिक करा आणि सबमिट. नेक्स्टवरती क्लिक करूया. समोरचा प्रश्न बघा, आपण पिक्चर्स ऑनलाईन किंवा गॅलरीमधून सुद्धा इन्सर्ट करू शकतो. तर बरोबर आहे, आपण ऑनलाईन सुद्धा इमेज घेऊ शकतो आणि जो कॉम्प्युटरमध्ये आहे त्याच्यामधून सुद्धा किंवा डिव्हाइसमध्ये त्यामधून सुद्धा. समोरचा प्रश्न बघा, इथं एक्सेल शीटमध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी आपल्याला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करावा लागेल. तर तसं जरुरी नाही मित्रांनो, डायरेक्ट टेक्स्ट इन्सर्ट करू शकतो. तर चूक आहे असं उत्तर आपण करूया. नंतर बघा, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये ईमेल / लोगो ॲड करण्याकरिता बरोबर स्टेप्स निवडा. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट आणि पिक्चर्सवरती जावे लागेल. तर तेच आपला आन्सर आहे. नेक्स्ट करूया. इथं समोरचा प्रश्न बघा, तुमच्या कोटेशनमध्ये तुम्ही इमेज / कंपनी लोगो ॲड कसा कराल. तर क्लिक ऑन इन्सर्ट टॅब, नंतर इलिस्ट्रेशन ग्रुप, नंतर पिक्चर्स. तर हेच आपला आन्सर आहे. त्यावरती क्लिक करूया आणि सबमिट. लास्ट प्रश्न बघा मित्रांनो, तुम्ही कोटेशनमध्ये इमेज / कंपनीचा लोगो ॲड कसा कराल, ठीक आहे. तर आपल्याला जे कंपनीचा लोगो आहे तो ॲड कसा करायचा आहे, त्यासाठी आपल्याला इन्सर्टवरती जावं लागेल, इलिस्ट्रेशन ग्रुपवरती जावं लागेल आणि याच्यामधून पिक्चर्स असे घ्यावं लागेल, ठीक आहे. तर 2nd नंबरचा ऑप्शन सबमिट करा. बघा, इथं आपण सेशन जे आहे यामधून सेल्फ पार्ट लर्निंग बघितलेलं आहे. यानंतर आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न बघायचे आहे. तर ते करण्यासाठी नॉलेज चेकवरती क्लिक करूया आणि नंतर स्टार्ट एक्झाम, ठीक आहे. तर हे नॉलेज चेक तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा, जेणेकरून तुमचे मार्क्स वगैरे काही इथं कटतील नाही. तर बघा, जन्म दाखल्यांकरिता अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे, कोणत्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे. तर बघा, आपल्याला जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्यासाठी इथं 4थ्या नंबरची वेबसाईट त्यांनी दिलेली आहे, crsorgi.gov.in. तर ते आपला आन्सर आहे. सबमिट करूया. नंतर बघा, जर तुम्ही जन्म दाखल्याकरिता अर्ज करणारे नवीन युजर असाल तर रजिस्टर करण्यासाठी कुठल्या पर्यायावर क्लिक कराल. तर बघा, ते करण्यासाठी आपल्याला इथं रजिस्टर जनरल पब्लिक साइन अप, ठीक आहे. तर याच्यावरती क्लिक करावं लागेल. 2nd नंबरचा ऑप्शन. समोरचा प्रश्न बघा, जे crsorgi.gov.in वेबसाईटवर नवीन यूजर म्हणून रजिस्टर करण्यासाठी रजिस्टरवर क्लिक करण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक हे सर्च, व्यक्तिगत तपशील आणि डॅश फिल करावे लागेल. तर ते म्हणजे आपल्याला इथं कॅप्शन कोड द्यावे लागेल. नंतर बघा, एकदा रजिस्ट्रेशन यशस्वीपणे पूर्ण झाले की तुम्हाला डॅश सूचित केले जाईल. तर आपला आन्सर आहे बघा, इथं एंटर ए न्यू पासवर्ड अँड कन्फर्म. तर हे आपला आन्सर आहे. आता शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, एकदा रजिस्ट्रेशन यशस्वीपणे झाले की जन्म दाखल्याकरिता अर्ज करण्यासाठी तुम्ही कुठला पर्याय क्लिक केला पाहिजे. तर ते करण्यासाठी आपल्याला इथं ॲड बर्थ रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करावं लागेल.
तर बघा इथं आपण नॉलेज चेक सॉल्व केलेलं आहे. इथं एंड एक्झाम करून घेऊ आणि त्यानंतर जे आहे ते आपण आता डायरेक्टली डू इट युअर सेल्फवरती जाऊया. ठीक आहे, तर डू इट युअर सेल्फ क्लिक करा, स्टार्ट एक्झाम. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच व्हिडिओ तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा मिळतील. तर पहिला प्रश्न बघा, दाखविण्यात आलेल्या एक्सेल शीटमध्ये ओव्हल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट इलुस्ट्रेशन शेप्स याचा वापर करा. तर आपल्याला ओव्हल शेप इन्सर्ट करायचा आहे आता डॉक्युमेंटमध्ये. तर स्टार्ट एक्झाम केली आपण. यामध्ये बघा इथं इन्सर्ट टॅबवरती जा, नंतर इथं शेप्स आणि शेप्समधून इथं बघा इथं बेसिक शेप्समध्ये ओव्हल शेप आहे, त्यावरती क्लिक करून याचा ड्रॉ करून घ्या. नंतर जे आहे ते आन्सर सबमिट करा. त्यानंतर मित्रांनो दिलेल्या टेम्पलेटमध्ये टेबल सिलेक्ट करा. टेबल चांगले दिसण्यासाठी थिक बॉक्स बॉर्डर अप्लाय करा. होम टॅब, फॉन्ट ग्रुप, ऑल बॉर्डर्स, मेन्यू आयटम याचा वापर करा. तर चला स्टार्ट एक्झाम करूया. तर मित्रांनो इथं बघा आपल्याला पूर्ण जी फाईल आहे ती पूर्ण इथं सिलेक्ट करावी लागेल पूर्ण बॉर्डर अप्लाय करण्यासाठी. तर पूर्ण फाईल सिलेक्ट करून घ्या. नंतर इथं फॉन्ट ग्रुपमध्ये आपल्याला इथं बघा फॉन्ट ग्रुपमध्ये आपल्याला बॉर्डर्सचं ऑप्शन आहे. त्या बॉर्डर्सच्या ऑप्शनमध्ये इथं ॲरोवरती क्लिक करा. नंतर याच्यामधून बघा थिक आउटसाईड बॉर्डर, तर यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. नंतर जे आहे ते आन्सर सबमिट करा. थर्ड क्वेश्चन बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये 2 ते 4 रोज सिलेक्ट करा. सर्व फॉर्मॅटिंग क्लिअर करण्यासाठी एडिटिंग ग्रुप, क्लिअर मेन्यू आयटम याचा वापर करा. सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा आणि बोल्ड ऑप्शन वापरून ते बोल्ड करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता आपल्याला जी दुसरी आणि चौथ्यापर्यंत जी रोज आहे ती सिलेक्ट करायची आहे. तर बघा यामध्ये दुसऱ्या नंबरची ही जी रोज आहे ती आपण सिलेक्ट केली 2 ते 4 पर्यंत. ठीक आहे, असे तिन्ही रोज आपण सिलेक्ट केल्या. क्लिअरच्या ऑप्शनवरती जायचं आणि यामधून क्लिअर फॉर्मॅट्स याच्यावरती क्लिक करा. नंतर आता आपल्याला बोल्ड करायचं आहे याला. तर बोल्ड करण्यासाठी इथं फॉन्ट ग्रुपमध्ये जावे लागेल. तर इथे बोल्डवरती क्लिक करा. तर यापूर्वी आपण याची फॉर्मॅट क्लिअर केली, नंतर बोल्ड अप्लाय केलं, सबमिट केलं आन्सर. समोरचा प्रश्न बघा, दाखविण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये शीट 3 म्हणजे सप्टेंबर अटेंडन्स मधील सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा. ते डिलीट करण्यासाठी होम टॅब, सेल्स ग्रुप्स, डिलीट ऑप्शन्स, मेन्यू आणि डिलीट सेल्स याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. तर बघा यामधून आपल्याला त्यांनी जी फाईल सांगितली सप्टेंबर अटेंडन्स, ते 4थ्या शीटवरती क्लिक करायचं आहे. सप्टेंबर अटेंडन्सच्या शीटवरती ही शीट ओपन होईल मग नंतर, आणि क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सर्व टेक्स्ट डिलीट करायचा आहे. ठीक आहे ना. तर इथं पूर्ण आहे कंट्रोल ए वरती क्लिक करा, म्हणजे पूर्ण टेक्स्ट जो आहे तो सिलेक्ट होईल. नंतर इथं डिलीटवरती क्लिक करा, डिलीटच्या ऑप्शनवरती जा आणि यामधून डिलीट सेल. ठीक आहे, तिथं डिलीट सेल केले की पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट होईल आणि डिलीटसुद्धा होईल. नंतर यांचं सबमिट करा. लास्ट प्रश्न बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये शीट 1ला जा. लिव्ज टाईप्स नावाने असलेल्या टेबल सिलेक्ट करा. त्याला आउटसाईड बॉर्डर अप्लाय करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप, बॉर्डर, मेन्यू आयटम्स याचा वापर करा. तर यामध्ये आपल्याला बॉर्डर सांगलेले त्यांनी. तर स्टार्ट एक्झाम करूया. तर बघा यामधून जी लिव्स टाईप्स आहे ते आपण शीट ओपन केली. यामध्ये हा जो टेबल आहे त्याला सिलेक्ट करा. नंतर इथं फॉन्ट ग्रुपमध्ये बघा एक ऑप्शन आहे बॉर्डर्सचं, त्या बॉर्डर्सच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि नंतर इथं बघा इथं आउटसाईड बॉर्डर्सचं ऑप्शन आहे. त्या आउटसाईड बॉर्डर्सवरती क्लिक करून आन्सर जे आहे ते सबमिट करूया. ओके, SIM करून इथं एंड एक्झाम करून घ्या. आपण डू इट युअर सेल्फ जे आहे तिथं सक्सेसफुली सॉल्व केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला प्रोसेस फोलिओ बघायचा आहे मित्रांनो. तर प्रोसेस फोलिओ स्टार्ट करूया. आता आपल्याला त्यांनी स्किल सेट दिलेलं आहे एक्सेलमध्येच की होम टॅबवरती काम करा. ठीक आहे, तर स्टार्ट करूया इथं. आता मित्रांनो तुम्ही यामध्ये जास्त वेळ न घालता तुम्ही कोणची बी एक्सेल शीट ओपन करा आणि या एक्सेल शीटमध्ये थोडं वर्क करून ही जी एक्सेल शीट आहे ती डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवा या सेशनच्या नावाने, जेणेकरून तुम्हाला ही जे प्रोसेस फोलिओ सबमिट झालं की आपल्याला जे असाइनमेंट अपलोड करायची आहे ती करता येईल. ठीक आहे, आता तेवढं झाल्यानंतर इथं 1 मिनटं संपलं ना की सबमिटचं ऑप्शन येईल, तर ती इनेबल होईल. नंतर इथं सबमिट करूया. आता इथं रिस्टार्टचं ऑप्शन येईल मित्रांनो. बघा
आता रिस्टार्ट करायचं काम नाही आपल्याला, डायरेक्ट प्रोसेस फोलिओ या नावावरती क्लिक करायचं. ठीक आहे, रिस्टार्टचं नाव जरी आलं तरी या प्रोसेस फोलिओवरती क्लिक करा. नुसतं क्लिक केल्यानंतर बघा समोरची स्टेप्स येईल. इथं परफॉर्म स्टेटसवरती आपण डायरेक्ट आता ती असाइनमेंट तुम्हाला मी सांगितली डेस्कटॉपवरती सेव्ह करायची, तिथं अपलोड करू. तर ही क्लिक करू, नेक्स्ट करा. आता ही असाइनमेंट चूज करूया. इथं त्यासाठी क्लिक करा, असाइनमेंटवरती या चूज फाईलवरती, आणि डेस्कटॉपवर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जी फाईल ठेवलेली आहे, ठीक आहे, ती फाईल सेव्ह करा इथं, म्हणजे अपलोड करा. तर ती फाईल बघा इथं सेशन नंबर सपोज 25ची आहे. तर क्लिक करून जे तुम्ही सेशनचं नाव दिलं त्याच्यावरती क्लिक करून हे ओपन करा. आता ती फाईल अपलोड होईल आणि यावरती सेव्ह. तर बघा आता आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन बघायचे. तर स्टार्ट एक्झाम करूया. यामधून पहिला प्रश्न बघा, तुम्ही सेलमध्ये पिक्चर इन्सर्ट करू शकता. आता C5 हा सेल सिलेक्ट करा आणि त्यामध्ये कंपनीचा लोगो इन्सर्ट करा. तर स्टार्ट करूया इथं, आणि आपल्याला आता पिक्चर इन्सर्ट करायची आहे. तर बघा त्यासाठी आपल्याला इथं इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्यांनी इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये बघा इथं पिक्चर्सचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा आणि जिथे तुम्ही पिक्चर ठेवली असेल त्यामधून एक पिक्चर सिलेक्ट करा आणि नंतर इन्सर्टवरती क्लिक करा आणि आन्सर जे आहे ते ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल आपलं. आता एवढं केल्यानंतर बघा एक सेकंड प्रश्न आहे सिम्युलेशन क्वेश्चनमध्ये, शब्दापेक्षा आयकॉन्स अधिक मनोरंजक पद्धतीने गोष्टीचे वर्णन करतात आणि तुम्ही सेलमध्ये आयकॉन्स इन्सर्ट करू शकता. त्यासाठी D5 हा सेल सिलेक्ट करा आणि कम्युनिकेशन्सचा पहिला आयकॉन इन्सर्ट करा. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. नंतर बघा ते करण्यासाठी आपल्याला आता जी D5 सेल आहे ते D5 सेल सिलेक्ट करावं लागेल. तर D5 वरती आपण क्लिक केलं. नंतर बघा इथं इन्सर्ट टॅबवरती क्लिक करा. नंतर यामधून आयकॉन्स, ते आयकॉन्सवरती क्लिक करा आणि केल्यानंतर इथं कम्युनिकेशन्स ग्रुप आहे मित्रांनो, या कम्युनिकेशन्सवरती क्लिक करा. ठीक आहे, कम्युनिकेशनवरती क्लिक करा. याच्यामधून एक आयकॉन येईल, तर यामधून एक कोणताही आयकॉन सिलेक्ट करा आणि केल्यानंतर इथं इन्सर्टवरती क्लिक करूया. ठीक आहे, इन्सर्ट केल्यानंतर इथं जो आयकॉन आहे तो इथं इन्सर्ट होऊन जाईल. तर बघा तो आयकॉन इथे इन्सर्ट झालेला आहे आणि आन्सर जे आहे ते ऑटोमॅटिकली सबमिट इथं झालेलं आहे. ठीक आहे, तर बघा इथं आपण सिम्युलेशन क्वेश्चन जे आहे तिथं बघितलेलं आहे. यानंतर आपण आता सेशन कम्प्लिशन टेस्ट बघूया. तर स्टार्ट करा इथं सेशन कम्प्लिशन टेस्ट. ठीक आहे, सिम्युलेशन क्वेश्चन आपलं संपलेलं आहे. सेशन कम्प्लिशन टेस्ट आपण इथं सॉल्व करूया. तर बघा इथं नेक्स्ट केल्यानंतर पहिला प्रश्न आहे, MIDI पोर्ट्स हे इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड्ससारखी सांगीतिक साधने साऊंड कार्डला जोडण्यासाठीची विशिष्ट प्रकारची सिरियल पोर्ट्स असतात. तर ते उत्तर बरोबर आहे. नंतर बघा सामान्य पोर्ट्सच्या जोडीला पुढील वैशिष्ट्यपूर्ण पोर्ट्स उपलब्ध असतात. तर बघा याचं उत्तर आहे फर्स्ट नंबरचं HDMI आणि MIDI. ठीक आहे, तर हे आपला आन्सर आहे. क्लिक करा, सबमिट करूया. नंतरचा प्रश्न बघा, सर्वसाधारणपणे कॉमकोड्स आणि स्टोरेजेस डिव्हायसेस यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण डिव्हायसेसना या प्रकारचे पोर्ट्स कनेक्शन्स देतात. तर बघा तो जो उत्तर आहे आपलं ते म्हणजे फायर वायर. ठीक आहे, तर चौथ्या नंबरचं उत्तर आहे. क्लिक करा, सबमिट. तर लास्ट प्रश्न बघा, मॅक OS हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक उदाहरण आहे. ठीक आहे, तर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही, एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याचं उत्तर जे आहे ते चूक आहे. तर चूकवरती क्लिक करूया आणि सबमिट. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपण इथं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा बघितलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि भेटूया समोरच्या अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. बाय.